बातमीपत्रात सुरुवातीलाच बातमी थेट बीडमधून सरपंच हत्या प्रकरणाला एक नवं वळण लागलंय। एसआयटीची टीम बदलताच खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला आता मकोका लावण्यात आलाय। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातही आता कराडच्या मुसक्या आवळल्या जाण्याची शक्यता आहे। कराडवर मकोका का लावला आणि पुढे काय कारवाई होणार त्यावरचा हा रिपोर्ट। वाल्मिक कराडच्या मुसक्या आवळल्या। एसआयटी बदलली, मोक्का लागला। कराडवर हत्येचा गुन्हाही दाखल होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आणखी ट्विस्ट आलाय। सरकारनं एसआयटीतील अधिकारी बदलताच खंडणी प्रकरणी कोठडीतील असलेल्या वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय। यापूर्वी सीआयडीनं सरपंच हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मोक्का लावला होता, मात्र त्यातून वाल्मिक कराडला वगळण्यात आलं होतं। त्यावरून जरांगेंपासून सुरेश धस यांच्यापर्यंत सर्वांनी सरकारला घेरलं होतं। 7 जणांना आज मोका लागलाय, राहिलेला 8वा सुद्धा मोकात गेला पाहिजे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारनं 1 जानेवारीला 8 सदस्यीय एसआयटी स्थापन केली होती, मात्र यातील पीएसआय महेश विघ्ने, हवालदार मनोज वाघ यांचे कराड सोबतचे फोटो व्हायरल झाले। त्यामुळे एसआयटीच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यातच एसआयटीनं कराड वगळता इतर 8 आरोपींवर मोक्का लावल्यानं एसआयटीवर संशय व्यक्त केला जात होता। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन फिरवला आणि एसआयटीत बदल करण्यात आला। एसआयटीत काय बदल करण्यात आलेत ते पाहूया। आधी बसवराज थेली हे एसआयटीचे प्रमुख होते, तर सध्या त्यांच्याच नेतृत्वात एसआयटी तपास करणार आहे। मात्र पीएसआय विजय जोनवाल यांच्या जागेवर अप्पर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। पीएसआय महेश विघ्ने यांच्या जागी बीडचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, पीएसआय आनंद शिंदे यांच्या जागेवर पीआय सुभाष मुठे, पीएसआय तुळशीराम जगताप यांच्या जागेवर पीआय अक्षय ठिकणे, हवालदार मनोज वाघ यांना वगळून हवालदार शर्मिला साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर केजचे हवालदार चंद्रकांत काळकुटे यांना बदलून हवालदार दीपाली पवार यांना नियुक्त करण्यात आले, तर बाळासाहेब अहंकारे यांनाही वगळण्यात आले। नव्या एसआयटीचा तपास योग्य दिशेने सुरू ठेवण्याची अपेक्षा संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली। आमची पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि एकच मागणी कायम राहील की जे या हत्येमागचे कोणी सगळे असतील, ज्यांनी हे कटकारस्थान केलं, जे संघटित गुन्हेगारीला पुष्टी दिली, त्या लोकांना सगळ्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी पहिल्या दिवसापासून आहे आणि आज पण आहे। दरम्यान मकोका कुणाला लावला जातो ते पाहूया। 1999 मध्ये मकोका म्हणजे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अस्तित्वात आला। संघटित गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी कायदा अस्तित्वात। आरोपींवर 10 वर्षात 2 किंवा 2 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणं गरजेचं आहे। खंडणी, अपहार, हप्ते वसुली, तस्करी यासारखे गुन्हे संघटितरित्या केल्यास मकोका लागतो। मकोका कायदा लागल्यानंतर आरोपींना जामीन मिळत नाही। पोलिसांना सलग 180 दिवस तपासासाठी वेळ मिळतो। आरोपीचा कबुली जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरता येतो। 5 वर्ष ते जन्मठेप याशिवाय 5 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावला असला तरी कराडवर सरपंच हत्या प्रकरणी 302 चा गुन्हा दाखल होणार का, याबरोबरच या तपासातून आणखी कोणत्या बड्या धेंड्यांची नावं समोर येणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।